हुमायूं, अकबर, बाबर ही परंपरा आपल्याला माहिती आहे. पण रामाचे आजोबा कोण आपल्याला खूप कष्ट पडतात आठवण्यासाठी. चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो की आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची ही संधी प्रदान केलेली आहे. वास्तविक आपला भारत देश खूप महान आहे. का महान आहे? आपण सगळे म्हणतो मेरा भारत महान, भारत माता की जय. का असं काय भारतामध्ये जे भारत महान आहे? हिमालय म्हणून, कॅलिफोर्नियामध्ये याच्यापेक्षा चांगले पहाड आहेत. गंगा नदी आहे म्हणून, पवित्र नदी आहे. अमेझॉन नदी यापेक्षा मोठी आहे, नाईल नदी याच्यापेक्षा मोठी आहे. तो भारत का महान आहे? धर्म, सर्व धर्म समभाव. बऱ्याचशा देशांमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये सर्व धर्म समभाव असतो. पण भारत हा श्रेष्ठ आहे, महान आहे आपल्या वैदिक संस्कृतीमुळे. जी मी जेव्हा कॉलेजमध्ये कधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला जातो तो प्रश्न विचारतो, संस्कृती म्हणजे काय? पॅन्ट शर्ट घालायचं सोडून धोती कुर्ता घातलं म्हणजे संस्कृती आहे का? कपाळावर टीका लावला, शिखा ठेवली म्हणजे संस्कृती आहे का? संस्कृती म्हणजे सन्मान. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक वस्तूला, प्रत्येक प्रक्रियेला, प्रत्येक साधनेला, प्रत्येक गोष्टीला यथायोग्य सन्मान देणे म्हणजे संस्कृती. आता 2 दिवसापूर्वी आपण गुढीपाडवा साजरा केला. मला एका जणांनी प्रश्न विचारला होता की गुढीपाडवाला अशी गुढी का उभारतात? आपल्याला माहिती आहे प्रभू रामचंद्रजी आले, त्यांच्या स्वागताप्रित्यर्थ गुढी उभा केली. मग काय गरज आहे? बांबूची काठी, त्याच्यावर तांब्या, रेशमी वस्त्र, कडुलिंबाची पाने, साखरेची गाठी, यातला प्रत्येक घटक काही ना काही प्रदर्शित करतो, आपल्याला काही ना काही शिकवतो. तर ही संस्कृती आपल्याला लाभलेली आहे, म्हणून हा भारत देश महान आहे. बरोबर? माहिती एकदा काय झालं, एका हॉटेलमध्ये, हॉटेलच्या बाहेर एक बोर्ड लावलेला होता आणि त्या बोर्डवर लिहिलेलं होतं, बिनधास्त या, पोटभर खा, बिल तुमचा नातू देईल. आता एक व्यक्ती चालला होता, त्याने बघितलं किती छान ऑफर आहे ना, मस्त हॉटेलमध्ये जायचं, पाहिजे तेवढं खायचं, जे पाहिजे ते खायचं, बिलाची चिंताच नाही, कारण बिल कोण देणार आहे? नातू. तर एक व्यक्ती मध्ये गेला, त्यांनी सगळं काही मागवलं, भरपेट खाल्लं आणि खाल्ल्यानंतर आता उठून जाणार तेवढ्या तिथे वेटर बिल घेऊन आला आणि त्याचं बिल झालेलं होतं 1,500 रुपये, कारण मनसोक्त खाल्लेलं होतं. तर ते बिल बघितलं आणि तो म्हटला, तुम्ही तर बाहेर बोर्ड लावलाय ना, मनसोक्त खा, बिल तुमचा नातू देईल. म्हणजे हो सर, तुम्ही जे खाल्लं त्याचं बिल तुमचा नातूच देणार आहे, हे तुमच्या आजोबाचं बिल आहे. नाही तर त्या आजोबांनी जे खाल्लेलं होतं त्याचं बिल या नातवाला द्यावं लागणार आहे.
माहितीये, आज आपण सगळे इथे बसलोय, माताजींनी खूप छान भजन गायले, आपण सगळे इथे एकत्र आलेला आहात. हे असंच नाही आलंय, याच्या मागे आपल्या आजोबांचं ऋण आहे, याच्या मागे त्या सगळ्या क्रांतिकारकांचं ऋण आहे, याच्या मागे आपल्या वैदिक संस्कृतीला जिवंत ठेवणाऱ्या अनेक विभूतींचं ऋण आहे. म्हणून आज आपण इथे हा संमेलन करू शकतो. आपल्या आयुष्यामध्ये आपण ऋणाने भरलेलो आहोत आणि त्या ऋणाची परतफेड करणं हे आपलं कर्तव्य असतं. श्रील प्रभुपाद जे इस्कॉन संस्थेचे संस्थापक आचार्य आहेत, ते या संस्थेचा, भगवद्गीतेचा, भागवताचा प्रचार करण्यासाठी एकदा लंडनला गेले. लंडनच्या विमानतळावर त्यांना एका रिपोर्टरने विचारलं, स्वामीजी तुम्ही इथे का आलात? यू आर सो ओल्ड. 70 वर्षापेक्षा वृद्ध श्रील प्रभुपाद त्यांना विचारलं की स्वामीजी तुम्ही इथे कशाला आलात? माहितीये प्रभुपादांनी काय उत्तर दिलं? प्रभुपाद म्हटले, तुम्ही ब्रिटिशर्सनी आमच्या देशावर राज्य केलं आणि आमच्या देशातली सगळी संपत्ती लुटून आणली आहे, पण आमच्या देशाची जी खरी संपत्ती आहे ना, श्रीमद भगवद्गीता आणि भागवतम, तुम्ही त्याला लुटायचं विसरलात, म्हणून ते तुम्हाला द्यायला मी इथे आलेलो आहे. आणि प्रभुपादांनी सगळ्या विश्वभरामध्ये भगवद्गीता आणि भागवतमचा प्रचार केला. दक्षिण अमेरिकेमध्ये एक आफ्रिकन मुलगा होता, पूर्ण निग्रो, काळा, आणि तो मुलगा लहानपणी रस्त्यावर चालत असताना बंदूक घेऊन चालायचा, कारण स्थितीच तशी होती, वंशभेद होता. त्या मुलाला त्याच्या एका मित्राने भगवद्गीता दिली. त्या मुलाने ती भगवद्गीता वाचली, आपल्या जीवनामध्ये त्याचा अंगीकार केला, पुढे चालून प्रभुपादांकडनं शिक्षा घेतली, दीक्षा घेतली, आणि त्यांचं नाव बनलं भक्ती तीर्थ स्वामी. दक्षिण आफ्रिकेचे जे सर्वोच्च नेते नेल्सन मंडेला, माहितीये, नेल्सन मंडेलांचे आध्यात्मिक गुरु बनले भक्ती तीर्थ स्वामी, ज्यांनी आपल्या देशाची संपत्ती भगवद्गीता वाचली. नाही तर एवढी महान आणि अतिशय अमूलाग्र बदल करणारी आपली संस्कृती आहे. दुर्भाग्यवश आपण आपलीच संस्कृती विसरायला लागतो. आपल्या संस्कृतीचे आधार एक आहे महाभारत, एक आहे रामायण. वेद, शास्त्र आपल्या संस्कृतीचे आधार आहेत, पण आपल्याला रामायण आणि महाभारत कळतं कुणाकडून? टीव्हीच्या सिरियल्स मध्ये. आपण क्वचितच रामायण किंवा महाभारत वाचतो. माहितीये, रामायण वाल्मिकी मुनींनी लिहिलं. त्यानंतर रामाचं चरित्र जे खूप प्रसिद्ध आहे, रामचरितमानस, ते लिहिलं तुलसीदासजींनी. यापेक्षाही वेगळं एक अध्यात्म रामायण आहे, जे स्वतः व्यासदेवांनी लिहिलं. दक्षिण भारतामध्ये काकभूषणी रामायण आहे. रामायणाच्या एवढ्या सगळ्या प्रामाणिक प्रती आहेत, ज्या आम्हाला खरोखर आपली संस्कृती समजून देतात. रामायणातलीच एक सुंदर घटना आपल्या सगळ्यांना माहिती, पण त्याच्या आतली खोली समजून घ्यायचा प्रयत्न करतो. प्रभू रामचंद्र आणि रावणाचं युद्ध चालू होतं. मेघनादचा वध झाला होता आणि आता प्रत्यक्ष रावण युद्धासाठी रणांगणावर बाण घेऊन प्रभू रामचंद्रासमोर युद्ध करत होता. प्रभू रामचंद्रांनी एक बाण चालवला आणि रावणाचं मस्तक कापलं. जसं त्याचं मस्तक कापलं गेलं, तिथे दुसरं मस्तक आलं. रामचंद्रजी त्याचं एक एक डोकं कापतायत आणि परत डोकं येतं. त्यावेळेस विभीषणाने सांगितलं की हा असा मरणार आहे, यातला अमर कुपी आहे त्याच्याकडे, पण ती कुपी प्रभू रामचंद्रांनी मारली एवढं आपल्याला माहिती आहे. पण माहितीये, विभीषणाने अजून एक गोष्ट सांगितली. विभीषण म्हटला, प्रभू रामचंद्र, कुठल्याही बाणाने हा रावण मरणार नाही. त्याचं जे अमृत आहे वेमीमध्ये, कोणी काही रामायणामध्ये वर्णन आहे की हृदयामध्ये, ते कुठल्याही बाणाने संपणार नाही. एक विशेष बाण आहे, ज्या बाणाची माहिती फक्त आम्हा तिघांना आहे. विभीषण स्वतः, रावण आणि रावणाची पत्नी मंदोदरी. हनुमानजी तिथेच होते. हनुमानजी म्हटलं, कुठे तो बाण, मी जाऊन घेऊन येतो.
है ना. रामचंद्र के काज सवारे. विभीषण म्हटलंय मला माहितीये तो बाण आहे, पण तो बाण आहे कुठे हे ना मला माहितीये ना अन्य कुणाला. ते फक्त दोघांनाच माहितीये, रावण आणि मंदोदरी. हनुमानजी म्हटले ठीक आहे. हनुमानजीने एक उंच उडी घेतली आणि रावणाच्या महालामध्ये पोहोचले. जसे तिथे पोहोचले प्रत्येकाला सांगायला लागले, अरे तुझा भूतकाळ असा होता आणि तुझं भविष्य असं आहे. हनुमानाने एका ज्योतिषाचं रूप धारण केलं है ना. आता माताजींनी भजन सुंदर म्हटलं की हे जग रामाशिवाय चालत नाही आणि राम हनुमानाशिवाय चालत नाही, है ना. जोडी नंबर 1. तर तिथे हनुमान सगळ्यांचं भविष्य सांगायला लागले आणि सांगता सांगता असं सांगतायत की मंदोदरी ऐकलं आणि मंदोदरीने ऐकलं. तिने ऐकल्यानंतर हनुमान म्हटले, अहो तुम्हाला तर काळजी करायची का गरजच नाहीये, तुमचा पती तर मरणारच नाहीये. परंतु आता मंदोदरीला भीती होती, कारण ज्याला कुणीच मारू शकणार नाही तो मेघनाथ. मेघनाथ ज्या वेळेस आवाज करायचा ना, ज्या वेळेस तो आपल्या तोंडातून चित्कार करायचा त्यावेळेस ढग गडगडतायत असा आवाज यायचा, म्हणून त्याचं नाव मेघनाथ. आणि त्या मेघनाथाने इंद्राला पराजित केलेलं होतं म्हणून त्याचं नाव इंद्रजित. आणि त्या मेघनाथाला कुणीच मारू शकणार नाही, प्रभू रामचंद्रही नाही. का? कारण मेघनाथाला मारण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता होती. पहिली गोष्ट, असाच व्यक्ती मारू शकेल ज्याने 14 वर्ष ब्रह्मचर्याचं पालन केलेलं आहे. दुसरी अट, असाच व्यक्ती मारू शकेल जो 14 वर्ष झोपला नाही. आणि असाच व्यक्ती मारू शकेल ज्याने 14 वर्ष काही खाल्लं सुद्धा नाही. असा एकच व्यक्ती होता या धरतीवर, म्हणजे लक्ष्मण. तर लक्ष्मणाने मेघनाथला मारलं, ज्याला मारणं निव्वळ अशक्य होतं. मंदोदरी समजून चुकली की आता काही गत्यंतर नाहीये, माझ्या पतीचं काही खरं नाहीये. आणि तरी ऐकायला तयार नाही. गेले इथं मंदोदरी हनुमानजीला, जे ज्योतिषी झालेले आहेत, त्यांना विचारते, खरंच माझे पती वाचतील? हनुमानजी म्हणतात, अहो जोपर्यंत तो बाण सुरक्षित आहे ना तोपर्यंत त्यांना काहीही होणार नाही. आता मंदोदरी विचार करायला लागली, यांना कसा माहिती बाण? तो तर मला आणि माझ्या पतीला माहितीये, या ज्योतिषाला माहितीये, म्हणजे हा खूप विद्वान. आणि मग मंदोदरी म्हणते, अहो खरंच तो सुरक्षित राहील ना? मग हनुमानजी म्हणतात, तो आहे कुठे? जिथे आहे तिथे सुरक्षित राहील आणि तो सुरक्षित राहावा यासाठी मी मंत्रोच्चारण करेन. त्या क्षणी मंदोदरी एका पिलरकडे बघते. एक मोठा पिलर असतो रावणाच्या महालामधला, त्या पिलरकडे बघते आणि तिने तिकडे बघितलं की हनुमानांची उडी. तो पिलर चकनाचूर, त्यातला बाण घेऊन हनुमान उभे आणि टाटा बाय बाय. निघाले हनुमान, प्रभू रामचंद्राजी जवळ गेले आणि त्यांना तो बाण त्यांनी प्रदान केला. आणि त्या बाणाने, ज्या बाणावर रावणाचा मृत्यू लिहिलेला होता, प्रभू रामचंद्रांनी तो बाण चालवला आणि रावणाचा वध केला. कोण श्रेष्ठ? हनुमान. अहो पण बाण रामाने चालवला ना, मग प्रभू रामचंद्रजी श्रेष्ठ. राईट? रामचंद्रजी श्रेष्ठ, हनुमान श्रेष्ठ. पण थांबा, इथे येते आपल्या त्या हॉटेलमध्ये जेवणाऱ्याची गोष्ट. त्यांनी जेवण केलं पण बिल कुणाचं भरतोय? आजोबाचं. प्रभू रामचंद्रांना तो बाण हनुमानाने प्रदान केला, ज्या विषयीची माहिती विभीषणाने सांगितली, पण तो बाण आला कुठून? रावणाकडे तो बाण कुठून आला? प्रभू रामचंद्रांचे पिता दशरथ महाराज, त्यांचे पिता औरंगजेबाचे पिता शहाजहान, शहाजहानचे पिता कोण? हुमायूं, अकबर, बाबर. ही परंपरा आपल्याला माहिती आहे. पण रामाचे आजोबा कोण? आपल्याला खूप कष्ट पडतात आठवण्यासाठी, किंवा खूप कमी जणांना माहिती आहे.
रामाचे पिता दशरथ महाराज, दशरथ महाराजांचे पिता अजय महाराज, आणि अजाचे पिता, आता मात्र अवघड आहे, जाऊ द्या. अजयचे पिता ते व्यक्ती ज्यांचे पिता दिलीप होते. दिलीप महाराजांचे पुत्र ज्यांच्या नावावरून प्रभू रामचंद्रांच्या वंशाला नाव मिळालं. कोण? महाराज रघु. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. रघुकुल, रघुकुल रघु महाराजांचं कुल आहे. आणि महाराज रघु इतके पराक्रमी होते, इतके पराक्रमी होते, त्यावेळेस हा रावण सुद्धा होता. रावणाला सगळे वरदान मिळालेले, आणि जेव्हा वरदान मिळतात ना त्यावेळेस थोडी गुर्मी येते, उर्मी येते, आणि सगळ्यांजवळ आपली फुशारकी मागण्यासाठी व्यक्ती तयार होतो. तर तो रावण सगळीकडे फिरत असताना अयोध्येला आला. अयोध्येमध्ये रघुराजा शरयू नदीमध्ये संध्या करत होते. त्रिकाल संध्या. आजकाल संध्या म्हटलं तर आपल्याला मुलीचं नाव वाटतं. ही नेमकी आहे काय भानगड? 3 वेळेस संध्या. आपण हळूहळू आपली संस्कृती विसरत चाललो. तर रघुराजा शरयू मध्ये संध्या करत होते. त्यावेळेस रावण तिथे आला आणि म्हटला की मला अयोध्येवर विजय प्राप्त करायचा आहे. रघुराजा म्हटलं की माझी संध्या चालू आहे, वेळ नाही जा. म्हटला नाही, मला आत्ता युद्ध करायचं. माहिती रघुराजाने काय केलं? रघुराजाने एक मातीचा एक छोटासा असा महल बनवला, आणि आपल्या हाताने त्या महलाला असा एक धक्का दिला, आणि जसा तो धक्का दिला त्या मातीच्या महलाचा वरचा भाग तुटून पडला. आणि मग रघुराजा रावणाला म्हणतात जरा तुझ्या लंकेला जाऊन ये आणि तिथे काही घडलंय का बघून ये. तर रावण तिथून निघाला आणि लंकेला गेला, आणि त्यांनी बघितलं त्याचा जो सगळ्यात मोठा महल होता ना त्याचा वरचा पूर्ण हिस्सा तुटून पडलेला होता. इकडे रघुराजांनी मातीच्या महलाचा थोडासा भाग तोडून टाकला, तिकडे रावणाचं महल उडालं. मग रावणाला म्हटले, रावणाने ते बघितलं तरी पण खुणखुणून काही जात नाही, परत आला अयोध्येला आणि म्हटला तरी मला युद्ध करायचं. तर रावण रघुराजा म्हटले शांती नाही झाली बघून, लंकेत काय झालं ते? नाही, मला युद्ध करायचं, तुमच्याशी युद्ध करायचं, तुम्हाला हरवायचं. तर रावण आपला बाण घेऊन तयार होता. शरयू नदीमध्ये त्या स्थितीमध्ये रघुराजांनी आपल्या धनुष्याचं आवाहन केलं. हातामध्ये धनुष्य आहे आणि बाणाचं आवाहन केलं. बाणाचं आवाहन केल्यानंतर तो एक दिव्य बाण रघुराजाच्या धनुष्याच्या प्रत्यंचेला लागला, आणि महाराज रघु आता रावणावर बाण चालवणार. एवढ्यात ब्रह्माजी तिथे प्रकट झाले, आणि ब्रह्माजी म्हटले अरे जाऊ दे ना. ब्रह्माजी म्हटले जाऊ दे ना, याला आत्ताच नका मारू. खूप शाप मिळालेले आहेत, खूप वरदान पण घेऊन बसलाय. सगळ्या देवी देवतांचे जे वरदान आहे, सगळ्या ऋषीमुनींचे जे शाप आहेत, ते सगळे याला भोगावे लागणार आहेत. याची वेळ आत्ताच नाहीये, तुमचाच एक वंशज याला मारेल. आणि मग रघुराजाला विनंती करतो रावण, मला क्षमा करा. रघुराजा म्हणतात की हा बाण हा अजेय बाण आहे, आणि याच्यावर रावणाचा मृत्यू लिहिलेला आहे. ब्रह्माजी म्हणतात तो माझ्याकडे. रावण प्रार्थना करतो रघुराजांची आणि ब्रह्माजींची, आणि तो बाण स्वतःकडे घेतो, आणि मग लंकेमध्ये जाऊन नवीन बिल्डिंग बनवतो. त्या बिल्डिंगच्या पिलर मध्ये त्या बाणाला लपवतो. तो बाण हनुमानजी तोडून आणतात आणि प्रभू रामचंद्राला देतात. तर रामचंद्रांनी रावणाचा वध केला, याच्या मागे सुद्धा त्यांची वंशजांनी, त्यांच्या पूर्वजांनी जी दिलेली कृपा आहे त्या कृपेचा हातभार आहे. अहो प्रभू रामचंद्रांना रावणाचा वध करण्यासाठी आपल्या पूर्वजांची कृपा लागते, तर आपण कोण आहोत? आपल्या अनगिनत पूर्वजांनी आपला हा धर्म, आपली ही संस्कृती टिकवून ठेवलेली आहे. त्यांच्या प्रती आपलं जे ऋण आहे त्या ऋणाला आपल्याला जागलं पाहिजे, आणि जागून आपली संस्कृती टिकवलं पाहिजे, आणि आपल्या भारत देशाचा गौरव वाढवला पाहिजे. जेव्हा आपण आपल्या भारत देशाचा गौरव वाढवू
तेव्हा आपण खऱ्या अर्थाने भारतीय बनू. माहिती आपला देश खूप समृद्ध आहे. मी शेवटचे 5 मिनिट घेतो. अशी संस्कृती आहे, त्या संस्कृतीची महती कुणीच घेऊ शकणार नाही पूर्णपणे. आता माताजींनी कुणीतरी भजन म्हटलं की राम का नाम. खूप सोपं आहे रामाचं नाव घेणं. काय होतं माहितीये का, मी माझ्या आजच्या चर्चेचा शेवट करतो. नाव घेण्याने काय होतं हे जाणं. वेपंते दुरितानि मोह महिमा सम्मोह आलंबते सातंकं नखरंजनी कलयति श्री चित्रगुप्तो कृती सारन्नं मधुपर्क समृति विधो वेदा करोत्युत्तमा वक्तुं नाम्नि तवेश्वराभिलषिते भूमः किमन्यत् परम्. माहिती, जर आपण आपल्या तोंडातून राम, सगळेजण म्हणूयात एकदा, राम कृष्ण हरी. ज्या वेळेस राम कृष्ण हरी हे शब्द उच्चारतो ना, काय होतं माहितीये, वेपंते दुरितानि मोह महिमा सम्मोह आलंबते. जे पाप आहे ते आपल्यापासून पळायला लागतात. मोह जो आहे तो स्वतः मोहित होऊन पडून राहतो. सातंकं नखरंजनी कलयति श्री चित्रगुप्त कृती. चित्रगुप्त जे आपल्या सगळ्यांचं भविष्य लिहितायत ना, सगळं वर्तमान भविष्य सगळं लिहितायत, त्या चित्रगुप्ताचे हात कापायला लागतात. तो म्हणतात, या माताजी आता रामाचं नाव घेतायत, त्यांच्याविषयी मी कसं लिहू. चित्रगुप्त घाबरतो. जो रामाचं कृष्णाचं नाव घेतो त्याच्याविषयी लिहिण्यासाठी. सारन्नं मधुपर्क समृति विधो वेदा करोत्युत्तम. वेदा अर्थात ब्रह्माजी ते विचार करतात की हा तर आता भगवत धामात जाणार आहे. तो जेव्हा जाईल ना, त्यावेळेस त्याची आरती करण्यासाठी मी सगळं काही तयार करतो. वक्तुं नाम्नि तवेश्वराभिलषिते ब्रूम किमन्यत् परम्. भगवंताच्या नावामध्ये ही शक्ती आहे आणि ही शक्ती जगामध्ये आपल्याला कुठेच बघायला मिळणार नाही. ती सापडेल आपल्या भारतवर्षामध्ये. आणि भारतवर्ष म्हणजे फक्त काश्मीर पासून कन्याकुमारी नाही हो. महाराज परीक्षित ज्यावेळेस राज्य करायचे, पूर्ण धरती भारतवर्ष होता. आम्ही छोटे नाही आहोत, आपण छोटे नाही आहोत. भारतवर्ष, जम्बूद्वीपे भारतखंडे भारतवर्षे अयोध्या नाम करा. प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस आता लवकर येतोय, रामनवमी. आणि खरोखर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इथे वस्ती स्तरावर, नंतर नगर स्तरावर, जसे दामोदर सर मला सांगत होते, विभाग स्तरावर प्रत्येकामध्ये एक तो झोपलेला किंवा खूप साऱ्या राखेनी आच्छादित झालेला जो कोळसा आहे ना, जळता कोळसा प्रत्येकामध्ये आहे ना. बाहेरून आणायची गरज नाहीये. प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते स्फुल्लिंग आहे. फक्त त्याला थोडी हवा घालण्याची आवश्यकता आहे. नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कपून होय श्रवणादी शुद्ध चित्त करीय उदय. आपल्या हृदयामध्ये राम प्रेम कृष्ण प्रेम पहिल्यापासून आहे. फक्त त्याला थोडी हवा घालायची आवश्यकता आहे. आणि ती हवा घालायचं काम हे हिंदू महासंमेलन करते. त्यासाठी सगळ्याचे खूप 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 धन्यवाद. जेणेकरून प्रत्येकामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीविषयी प्रेम जागृत व्हावं आणि त्या प्रेमाचा सार्थ अभिमान आपल्या हृदयामध्ये ठेवून आपण आपल्या पूर्वजांचे ऋण फेडूया आणि आपल्या पुढे येणाऱ्या पिढ्यांसाठी एक अशी संस्कृती बनवून ठेवूया ज्याला कुणीही ती स्मारका धक्का सुद्धा लावू शकणार नाही. या अभिलाषेने भगवान रामचंद्रांच्या प्रती नतमस्तक होऊन मी परत तुमच्या सगळ्यांच्या चरणी माझं अभिवादन प्रदान करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. हरे कृष्ण.